अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना आणि तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामीचे। तर आपल्याला वेळ फक्त स्वामींचा आहे आणि आपण ह्या चॅनलवरती फक्त स्वामीशी रिलेटेड जे व्हिडिओ आहे, जे सेवा आहे, फक्त तेच आपण डिस्कस करतो। तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलेली आहे, म्हणजे खूप चांगली अशी बात मी तुमच्यासोबत शेअर करते। तशी आमचे प्रत्येक व्हिडिओ चांगलेच आहे म्हणजे तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच। आणि मी आज एक अशी काल जे होतो आपल्याकडे हनुमान जयंती होती आणि पौर्णिमा होता। तर खूप दिवसापासून मी प्रयत्न करत होते पण ते काही गोष्टींनी अडथळा येत होता, पण मी काल हे घेतलेस आणि ते काय आहे ते आहे कुबेर यंत्र। तर लक्ष्मी यंत्र माझ्याकडे ऑलरेडी आहे, आता हा मला कुबेर यंत्र घ्यायचा आहे, अजून मला एक रुद्र यंत्र सुद्धा घ्यायचं आहे, पण मग ते बघू आता त्यांचा वेळ कधी येणार आहे। तर हा जे कुबेर यंत्र आहे, तर सर्वात आधी ह्याची जी किंमत आहे मी तुम्हाला सांगून देते, 800 रुपये आहे ह्याची किंमत। 798 म्हणजे 800 रुपये ह्याची किंमत आहे। आणि हा जो आहे ह्याची पॅकेजिंग अशी आहे आणि इकडे असं लिहिलेलं आहे श्री गुरुपीठ सिद्ध कुबेर यंत्र असे लाल शब्दामध्ये लिहिलेल्या अक्षरामध्ये। आणि ह्याला जर आपण ओपन केलो तर ह्याचं जे यंत्र आहे हा पंचधातूचा आहे हा यंत्र। आणि इकडे बघा हा जे आहे हे ओरिजिनल आहे म्हणून हा सिम्बॉल आहे इकडे। आणि हे बघा श्री स्वामी समर्थ गुरुपीठ म्हणून इकडे सुद्धा हा यंत्रावर सुद्धा इकडे काळ्या कलरने काळ्या अक्षरामध्ये लिहिलेला आहे बघा, इकडे दिसतं का? तर हा यंत्रावर सुद्धा लिहिलेला आहे। तर हा यंत्र जे आहे आधी 1100 रुपयाचंच भेटायचं, जसं हा श्री यंत्र आहे। आता माझ्याकडे दोन यंत्र झालेले, श्री यंत्र आणि कुबेर यंत्र। हा श्री यंत्र जसं हा भरीव आहे आणि वरती ह्याला असं टोकाप्रमाणे वरती ह्याची वास्तू केलेली आहे, रचना केलेली आहे, त्याच प्रकारे हे बनत होतं। म्हणजे ह्याची सुद्धा अशी वरती रचना केलेली असायची, पण आता हे नवीन टाईपचे निघालेले आहेत आणि ह्यामध्ये असं फक्त चित्र कोरलेलं आहे असं। आणि ह्याची किंमत म्हणूनच 800 रुपयाची आहे आणि हा 1100चा आहे। हा 1100चा आहे म्हणून हा थोडासा वजन आहे, हा पण वजन आहे। तसे हे जे आहे दोन्ही पण जे यंत्र असायला पाहिजे आपले ते भरीव असायला पाहिजे, सर्वात महत्वाची गोष्ट। आणि आता माझ्याकडे हा लक्ष्मी यंत्र आहे आणि दुसरा हा कुबेर यंत्र आहे। आता ह्या दोन्ही यंत्राची मी काल जे आहे पूजा केलेली आहे। म्हणजे जसं लक्ष्मी यंत्र माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मी दर पौर्णिमाला जेव्हा आपण सत्यनारायणची पूजा करतो, दर पौर्णिमाला सत्यनारायणची पूजा करताना मी लक्ष्मी यंत्र पूजेमध्ये ठेवते आणि कुबेर यंत्र म्हणून मी काल घेऊन आले, कारण की काल पौर्णिमा होती आणि हनुमान जयंती सुद्धा होता। तर दिवाळीमध्ये मला शक्य झालं नाही, खूप दिवसापासून प्रयत्न केला पण भेटला नाही, म्हणून आता काल मुहूर्त आला त्याचा योग्य लागलं, तर मी काल हे घेऊन आलेली आहे। ह्याची आपण पूजा केली। आता सर्वात महत्वाचा आपण बघूया की कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र, श्री यंत्र आपण का आणायचं। तर यंत्र जे आहे, श्रीयंत्र जे आहे ते आई लक्ष्मीचा आसन असतो, म्हणजे जिकडे आसन असतो तिकडे स्वामी किंवा आपले आई ज्यांचं आसन आहे त्यांचा ते विराजमान राहणार आहेत। ह्याचा अर्थ की मी श्रीयंत्र आणलेला आहे म्हणजे माझ्या घरी आई लक्ष्मीचा आसन आहे, म्हणजे माझ्या घरी आई लक्ष्मीचा वास्तव्य आहे, माझ्या घरी आई लक्ष्मी विराजमान आहेत। तर त्यासाठी जसं मी कुबेर यंत्र आणलेली आहे, तर कुबेर यंत्र म्हणजे जे कुबेर महाराज आहे, जे धनाचे दैवत मानलेले आहे। आपण प्रत्येक दिवाळीला आई लक्ष्मी पूजन करताना कुबेरांची सुद्धा आपण पूजा करतो, कारण कुबेर महाराज हा धनांचे देवता आहेत। आणि असं व्यक्ती कोणीच नाही आहे ह्या संसारामध्ये ज्यांना पैसा नाही लागत आहे। वरून म्हणत असेल की आम्हाला पैसा तेवढं काही लागत नाही बाई, पण पैसा सगळ्यांना लागतो, कारण ह्या ब्रह्मांडामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही की जे पैशाशिवाय आपण खरेदी करू शकतो। कारण प्रत्येक गोष्टी घेण्यासाठी, देण्यासाठी, आपली हौसमौस पूर्ण करण्यासाठी, कुठं ना कुठे जर आपण इन शॉर्ट म्हणायला गेलं तर आनंदित राहण्यासाठी पैसा हा अत्यंत महत्वाचा भाग झालेला आहे आजच्या युगामध्ये। त्याच्यामुळे असं कोणीच नाहीये हे ज्यांना पैसा नाही पाहिजे। तरी असे काही जण असतात की जेवढे मेहनत केलं, मेहनतीच्या प्रमाणे त्यांना योग्य त्यांना प्रमोशन म्हणा, नोकरी म्हणा, पगार म्हणा तेवढं भेटत नाही, तर त्यांच्यासाठी कुबेर यंत्र आणि श्री यंत्र एक लाभ म्हणजे ना एक ब्रह्मास्त्र म्हणून काम करणार आहे। म्हणजे आपण कष्ट भरपूर करतो, आपण परीक्षेसाठी मेहनत भरपूर करतो, अभ्यास भरपूर करतो, प्रमोशनसाठी आपण सगळं काही करतो, नोकरीसाठी आपण सगळं प्रयत्न करतो, तरी आपल्याला जर भेटत नाही, त्या गोष्टी होत नाही आपल्या मनाप्रमाणे, तर आपल्याला देवाची साथ
म्हणजे नशिबाची साथ आपल्याला त्याला द्यायला हवी. आणि तो कसं देणार तुम्ही, तर जे माऊलींची सेवा आहे, त्यांनी जे सांगितलेली सेवा आहे ते करा तुम्ही. म्हणजे तुमचं कष्ट आणि माऊलींनी सांगितलेली सेवा दोन्ही जेव्हा मिळालं तर सक्सेस तुमचाच होणार आहे, ह्याच्यात काहीच डाऊट नाही आहे. त्याच्यामुळे कुबेर यंत्र, श्री यंत्र आणि रुद्र यंत्र एक आहे. श्री यंत्र आणि कुबेर यंत्र हा पैसासाठी आहे. पैसा फक्त असलं तर चालेल का तुम्हाला? तुम्हाला आरोग्य सुद्धा पाहिजे, कारण आरोग्य हा पैसापेक्षा मौल्यवान आहे. पैसा गेला तर येणार, पण आरोग्य एकदा गेलं, आरोग्य खराब झालं तर परत तो वापस येणार नाही. त्याच्यामुळे आरोग्यासाठी रुद्र यंत्र ते आता मी परत घेणार आहे, बघू आता कधी घेऊ, तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे हे 3 यंत्र आपल्या घरात असायलाच पाहिजे. तर रुद्र, आता टॉपिक मोठा नाही करायला पाहिजे आपण, रुद्र यंत्र आजचा जो टॉपिक आहे, तर रुद्र यंत्र मी काल घेऊन आले, त्याचा पंचोपचारे पूजा केली. पंचोपचारे म्हणजे कसं की जे पंचामृत, ह्याला काही जास्त नाहीये, ह्याची सेवा पण मी सांगणार आहे. जे आपलं पंचामृत आहे, साधा पाणीनेही तुम्ही जर अभिषेक केला तरी चालेल, नाही तर तुम्ही पंचामृत, आता मी काल पौर्णिमा होती म्हणून मी पंचामृतानेच अभिषेक केलेला आहे रुद्र हे कुबेर यंत्राला. तर पंचामृत जे आहे ते जे आपलं अभिषेक पात्र असतो, म्हणजे त्याचा नाही का असं अभिषेक करण्यासाठी आपण महादेवाचा अभिषेकाचं जसं पात्र असतो, तर त्याच्यामध्ये जर टाकलं तर तो ते थेंब 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 त्या रुद्रावरती, तर यंत्रावरती गळत राहील आणि तुम्ही इकडे वाचायचं आहे. तर तुम्हाला सेवा कोणती करायची आहे, तर मी जे सेवा केली ते 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणून आपल्याला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर अभिषेक त्याला होऊ द्या आणि तुम्ही 16 वेळा पुरुष सूक्त म्हणा. आणि जर तुमच्याकडे अभिषेक पात्र नाहीये तर तुम्ही काय करा, चमचा घेऊन चमच्याने इकडं अभिषेक करत जायचंय, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. चमच्याने आपल्याला असा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला इकडं पुरुष सूक्त असं वाचायचं आहे. तो 16 वेळा आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा स्थापना करताय तर 16 वेळा करायचं. आणि घरी आणून आपण कोणत्याही घरात देवाची जर मूर्ती घेतली आहे तर आपण घरी येऊन त्यांची सिद्ध, ज्याला म्हणतो की देवांना सिद्ध करायचं असतो, आपण त्यांची स्थापना करतो आपण. तर त्यावेळेला मला असं वाटतं की पंचामृताने अभिषेक नक्की घालायलाच पाहिजे त्यांना, म्हणून मी पंचामृताने अभिषेक घातलेला आहे. तर 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 1 माळ आपल्याला कुबेर मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे दोन्ही सेवा तुम्हाला, जी नित्य पुस्तिका आहे आपल्या गुरुमाऊलींचा, जे नित्य सेवाची पुस्तिका आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही मंत्र भेटून जाणार आहे. म्हणजे पुरुष सूक्तही भेटणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर हे कुबेर मंत्र सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 1 माळ आपल्याला कुबेर मंत्राचा जप करायचा आहे. हे 2 सेवा तुम्हाला त्याच्यावर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी पंचामृताने अभिषेक घालून हे दोन्ही सेवा केले आणि त्याच्यानंतर तो पाण्याने धुवून, आपल्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून त्याला पुसून आपल्याला तुम्ही तांदळावर ठेवू शकता, तुम्ही एक स्टीलची प्लेट आहे, वाटी आहे, त्याच्यामध्ये ठेवू शकता. काही जर नसल, हे बघा मी असे, हे फक्त छोटे छोटे वस्त्र आहे, खूप चांगले दिसतात. 10 रुपयाचं एक वस्त्र आहे, खूपच चांगलं दिसतो. म्हणजे काल मी जिकडून यंत्र घेतले त्यासोबत मी हे सुद्धा घेतलेले आहे, म्हणजे आसन म्हणू शकतो आपण ह्याला. तर असा हा खूपच असं छान दिसून येतो, छान दिसून येतो. घरात मंदिरात देवारात ठेवायला सुद्धा हा एकदम छान दिसून येतो. म्हणून तो यंत्रासोबत मी हे दोन्ही पण घेतलेला आहे. म्हणजे एकावरती श्रीयंत्र ठेवणार आहे आणि एकावरती कुबेर यंत्र ठेवणार आहे. तर अशा प्रकारचे आसन तुम्ही घेऊ शकता. आणि नाही म्हणलं तर तांदूळ ठेवून त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. जर नाही म्हणलं तर एखादी स्टीलचं वाटी, प्लेट तुमच्याकडे जी आहे त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. आता स्थापना झाली ह्याची. आता ह्याची स्थापना तुम्ही कोणत्याही एक शुभ मुहूर्त, कधी घेऊन यायचं हे घरी, तर एखादी कोणताही शुभ मुहूर्त पाहून, शुभ दिवस पाहून तुम्ही आपल्या घरी कुबेर यंत्र घेऊन येऊ शकता. जसं की मी आणले, काल पौर्णिमा होती आणि हनुमान जयंती होता, तर चांगल्या काळामध्ये आम्ही हे घरी घेऊन आलेली आहे. आणि संध्याकाळी मग जेव्हा पूजा करायचं होतं त्याच्या आधी मी त्याचा चांगला अभिषेक वगैरे करून घेतला, जे त्यांची सेवा होती ते पूर्ण करून घेतली. आणि त्यानंतर मी तो जे यंत्र आहे तो श्रीयंत्रासोबत त्या सत्यनारायणच्या पूजामध्ये मी त्याला ठेवलेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला सेवा एवढी करायची की फक्त थोडी सेवा असते कुबेर यंत्राची. तर कुबेर यंत्र हे आपल्याला गुरुवारी आपल्याला त्याच्यावरती पुरुष सूक्त म्हणायचंय. तुम्ही 1 वेळा पुरुष सूक्त म्हणलं तरी चालेल. हळदी कुंकू व्हायचंय, रोज का त्याला पाण्याने धुवायचं नाही. आपण नाहीतर आपल्याला विचार येतो की कोणत्याही यंत्राला रोज पाण्याने धुवायचं नाही. यंत्र जे आहे ते आपल्याला गुरुवारी ह्याची पूजा करायचं आहे. तर कुबेर यंत्राला आपल्याला 16 वेळा
ऋषुसूक्त म्हणायचं आहे, ऋषुसूक्त म्हणायचं आहे. त्यासोबतच आपल्याला कुबेर मंत्र याचा पठण करायचं आहे. म्हणजे फक्त एवढीच सेवा तुम्ही करा. ह्याचं जे कुबेर यंत्र आहे ह्याला फक्त गुरुवारी तुम्ही केला तरी काय हरकत नाही. म्हणजे दर गुरुवारी तुम्ही कुबेर यंत्राला ह्या सेवा करा. आणि रोज तुम्हाला जर शक्य झालं तर जसं रोज श्रीसूक्त मी म्हणून कुंकुमार्चन करते तसं तुम्ही सुद्धा पुरुषसूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. यंत्राला कुंकुम आपण लावू शकतो. एक माझी मैत्रीण होती, तिचा असा डाऊट होता की कुबेर जे महाराज आहे, आता श्रीयंत्र काय आहे, श्रीयंत्र म्हणजे आई लक्ष्मी आहे, त्यांना आपण कुंकू वाहू शकतो. तर कुबेर महाराजांना आपण कुंकू वाहू शकतो का? तर ते साक्षात कुबेर महाराज नाही आहे, ते त्यांचा आसन आहे, तो यंत्र आहे. तर यंत्राला आपण कुंकुम अर्पण करू शकतो. मंगळवार, शुक्रवार श्रीयंत्र आणि गुरुवारी कुबेर यंत्र याची सेवा करा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला वाटतं त्या गोष्टी नक्की व्हायला सुरुवात होणार आहे. आणि सेवा तरी करा तुम्ही. हे बघा, आपण मनोभावे जर केलं ना, प्रत्येक जेव्हा आपण दिंडोरीमध्ये किंवा कुठेही जेव्हा स्वामींकडे सेवा करायला घेवायला जातो ना, तेव्हा तिकडे दिलेलं असतं भक्तीने करायला आहे. म्हणजे जे काही आपण सेवा करणार आहे ते भक्ती ठेवून जर केलं की नाही ह्या गोष्टी घडणार आहेत, तर त्या गोष्टी 100% करणार आहे. आणि तुम्ही जर म्हणलं की नाही सांगितलं आहे ह्यांनी म्हणून आपण करायचं आहे, किंवा एक आस पडून की नाही आपल्याला पैसा मिळणार आहे म्हणून आपण करायचं, तर त्या गोष्टी करू नका. मनाने करा. नक्की तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असं बदल नक्कीच घडून येणार आहे. आणि ह्या सेवांनी माझं आयुष्य बदललेलं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुद्धा ह्या सेवा करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व नाहीसे होणार आहे. तर अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.